जळगाव शहरामध्ये आज तब्बल 1 तासापर्यंत मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसाने संपूर्ण जळगाव शहरात दानादान उडवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आपण आता जळगाव शहरातल्या बजरंग बोगदा परिसरात आहोत आणि आपण जर या दृश्यांमध्ये बघितलं तर तब्बल गुडघाभर पाणी हे प्रवेशद्वारावरच आहे। तर दुसरीकडे बजरंग बोगद्याच्या आतमध्ये जे आहे कमरेपेक्षा पण जास्त पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। जळगाव शहरामध्ये अचानक दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास बेमोसमी पावसाने या ठिकाणी हजेरी लावली आणि त्यामुळे जळगाव शहरातल्या उंच सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे। तर अनेक ठिकाणी जे आहे पावसाच्या पाण्यामुळे जे आहे जळगाव शहरातल्या गटारी हा ओसंडून वाहत असल्यामुळे गटारींचं पाणी जळगाव शहरातल्या रस्त्यावर आलं आणि जळगाव शहरातल्या रस्त्यांना जे आहे या ठिकाणी नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की या परिसरातल्या गटारींचे जे पाणी आहे या मुसळधार पावसामुळे गटारी या ओसंडून वाहत आहे आणि गटारींमधलं पाणी हे रस्त्यावर वाहत असून रस्त्यांना चक्क या ठिकाणी नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आणि हा बजरंग बोगदा परिसरामध्ये या ठिकाणी उंच सकल भाग असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणची जी आहे दोन्ही बोगद्यांमधली वाहतूक जी आहे ती या ठिकाणी ठप्प झाल्याचे चित्र एकंदरीत पाहायला मिळतं आहे। आज एकंदरीत दिवाळीचा दिवस आहे, दिवाळीचे सण आहेत। दिवाळीच्या सणामध्ये अचानक या बेमोसमी पावसाने जे आहे मोठ्या प्रमाणावर जळगाव शहरामध्ये धांदल उडाली आणि जळगाव शहराला या मुसळधार पावसाने जळगाव शहरासह जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागाला या मुसळधार पावसामुळे एकंदरीत झोडपून टाकल्याचे चित्र पाहायला मिळत असून पाडव्याच्या दिवशी आज जळगाव शहरात पावसाने जोरदार बॅटिंग केल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन सुनील बोळेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।